हवामान विभागाचा सर्वात मोठा अंदाज. यंदा या 40 तालुक्यातील पेरण्या लांबलेल्या जाणार. काय आहे सविस्तर अपडेट? मान्सूनचा वेग बदलला. हवामान विभागाने दिलेली सर्वात मोठी अपडेट. राज्यातील या जिल्ह्यातील या तालुक्यातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार पेरण्या लांबणार. कधी पाऊस येणार, ठिकाणी कधी पेरण्या होणार, हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे लावलेला आहे. आणि त्यातच आता हवामान विभागाचा नवीन डेंजर अंदाज जाहीर झालेला आहे. या अंदाजानुसार 40 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस लांबण्याची शक्यता आहे. मग कोणते असे तालुके आहे या ठिकाणी पाऊस रखडणार? मान्सून तरी दाखल झाला असला तरी या तालुक्यातील 40 जिल्ह्यांना आणि 40 तालुक्यांना हा मोठा फटका यावर्षी हवामान विभागाने दिलेला आहे. IMD इंडिया हवामान विभागाच्या वेधशाळेनुसार आता हे कोणते तालुके आहे, विदर्भातील आहे की मराठवाड्यातील आहे की मध्य महाराष्ट्रातील आहे, पूर्व महाराष्ट्रातील, हे अपडेट आपल्याला आता जाणून घ्यायचे आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर वातावरणामध्ये बदल होतो आहे, परंतु समाधानकारक बदल न झाल्यामुळे अजूनही चिंतेत शेतकरी पडलेला आहे. हवामान विभागाने मोठ्या प्रमाणात इशारा दिलेला आहे. मान्सून जरी दाखल झाला असला तरी आता शेतकऱ्यांची चिंता, विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता, यामध्ये हिंगोलीतील 5-6 तालुके आहे, त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील तालुके आहे, त्याचप्रमाणे अकोल्यातील तालुके आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आता फटका बसणार आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील काही तालुके आपल्याला याने जाहीर झालेले आहे. मग कोणते तालुके आहे याची आकडेवारी आपल्याला हवामान विभागाने दिली आहे. यामध्ये आपण जर बघितलं, वाशिम असेल, हिंगोली असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, या 4 जिल्ह्यांतील प्रमुख तालुके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मलकापूर असेल, अमरावती असेल, काटोल असेल, भिवापूर असेल, त्याचप्रमाणे उमरेड असेल, त्याचप्रमाणे औरत शहाजनी असेल, या महत्त्वाच्या ठिकाणी अकोट असेल, या महत्त्वाच्या ठिकाणातील शेतकऱ्यांनी पेरणी न करण्याचा आता हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे. मग कधी पेरणी करायची? तर हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार जोपर्यंत ठराविक ठिकाणी चांगला पाऊस होत नाही आणि आपण पावसाच्या अंदाजानुसार पेरणी करणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला दुबार पेरणीचं संकटसुद्धा येऊ शकतं. मग या महत्त्वाच्या तालुक्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, यामध्ये परभणीपर्यंत सुद्धा, बीड असेल, औरंगाबाद, अहिल्यानगर असेल, या तालुक्यातील काही जिल्ह्यांना सुद्धा आता हवामान विभागाने हा मोठा इशारा दिला आहे. जर आपण हवामान विभागाचा इशारा जर पाळला नाही तर मोठ्या प्रमाणात यावर्षी नुकसान होऊ शकतं. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी आता अजूनही पेरणी न झाल्यामुळे यामध्ये आता शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे. ही सर्व आकडेवारी आपण जी दिलेली आहे जिल्ह्यांची, ही हवामान विभागाच्या अंदाजानुसार आहे. वाऱ्यांची दिशा असेल, तापमानातील बदल असेल, आर्द्रता असेल, मागच्या 3 वर्षाची आकडेवारी असेल. सध्या तरी काही ठिकाणी पर्जन्यमान अजूनही 1 सेंटीमीटरसुद्धा पाऊस न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे. आपल्याला हा विभागाचा अंदाज कसा वाटला? आपल्या तालुक्यात कितपत पेरणी झालेला आहे? पाऊस किती वेळा झालेला आहे? महाराष्ट्रातील जवळजवळ 50% तालुक्यांमध्ये, 350 तालुक्यांपैकी 100-150 तालुक्यांमध्ये अजून पावसाचा थेंबही आला नसल्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. आपल्याला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून कळवा. पावसाची अलर्ट, या ज्या तालुक्यांमध्ये येलो अलर्ट आहे या ठिकाणी अजूनही पाऊस न आल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हवामान विभागाची सविस्तर अपडेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा,